नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी डॉक्टर सिंधू आवळे, मराठी विभाग बी भाग 3 अभ्यासपत्रिका क्रमांक 8। आज आपण मराठी भाषा आणि भाषा विज्ञान या अभ्यासपत्रिकेमधील भाषेची उत्पत्ती किंवा भाषेचे जे सिद्धांत आहेत त्याचा आपण अभ्यास करणार आहे। त्याच्यावरची चर्चा किंवा त्याचं विवेचन मी तुम्हाला इथं मांडणार आहे। तर घटक आहे आपला भाषेची उत्पत्ती किंवा भाषेचे सिद्धांत। तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण जी भाषा बोलतो ती भाषा किंवा तो भाष्य हा जो शब्द आहे म्हणजे बोलणं, हा संस्कृत धातूपासून आलेला पाहायला मिळतो। मुखावाटे निघालेले जे ध्वनी असतात त्या ध्वनींना आपण काय म्हणत असतो किंवा ते ध्वनी आहे ते ध्वनी आपण भाषेच्या रूपाने आपण वापरत असतो किंवा बोलत असतो। म्हणजे भाषा म्हणजे व्यवहारास प्रवृत्त करणाऱ्या सार्थ ध्वनींचा समूह होय। म्हणजे लक्षामध्ये घ्या, ही व्याख्या महत्त्वाची आहे। भाषा म्हणजे व्यवहारास प्रवृत्त करणाऱ्या सार्थ ध्वनींचा समूह होय। म्हणजे व्यवहार, विचार विनिमय किंवा मनोगत व्यक्त करण्यासाठी, प्रकटीकरणासाठी आपल्याला कशाची गरज असते तर भाषेची गरज असते। तर ही भाषा बोलत असताना आपण वेगवेगळी अक्षरं, शब्द या वाक्यांचा वापर करत असतो। तर ही वाक्य, शब्द कुठून बाहेर पडतात तर आपल्या मुखातून बाहेर पडत असतात। म्हणजे तो एक आवाज आहे, ध्वनी आहे। पण हा ध्वनी, हा आवाज तो ध्वनी किंवा तो आवाज ह्याला एकच रूप कसं प्राप्त होतं किंवा त्याला भाषेचं रूप कसं प्राप्त होतं तर सार्थ ध्वनींचा समूह म्हणजे काय आहे, भाषा आहे, म्हणजे आपलं बोलणं आहे। तर भाषेचा विचार करत असताना त्याचे जे विशेष आपण पाहतो तर भाषा हे काय आहे, परिवर्तनाचा भाषा ही सतत बदलत असते। परिवर्तन हे भाषेचं वैशिष्ट्य असते आपल्याला पाहायला मिळतं। इतकंच नव्हे तर माणसाचा स्वभाव सुलभीकरणाचा आहे। माणसाला सहज काही गोष्टी प्राप्त होतात का, इकडं त्याचा कल असलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे तो सुद्धा भाषा शिकत असताना जेवढी सहज सोपी आपल्याला पटकन भाषा शिकता येईल किंवा पटकन आपल्याला ते शब्द उच्चारता येईल अशाकडे त्याचा कल असलेला पाहायला मिळतो। म्हणजे भाषेची वैशिष्ट्य आपण पाहत असताना परिवर्तन हे एक भाषेचं वैशिष्ट्य आहे। माणसाचा स्वभाव सुलभीकरणाचा आहे, सहजीकरणाचा स्वभाव आहे। त्यामुळे सुद्धा सहजीकरण, सुलभीकरण हे सुद्धा भाषेच्या वैशिष्ट्यामध्ये येतं। तर भाषेतील प्रत्येक सुसंगत शब्दामागे समाजमान्य संकेत असतात। म्हणजे एक शब्द तयार होतो, त्या शब्दाला समाजाची मान्यता असते। उदाहरणार्थ समजा आज मांजर हा शब्द आहे, त्या मांजर या शब्दाला समाजाची मान्यता आहे। म्हणजे मांजर नावाचा जो प्राणी आहे तो कसा दिसतो, त्याला किती पाय आहे, त्याचा चेहरा कसा आहे, त्याची रचना कशी आहे, अशा ह्या प्राण्याला आपण मांजर म्हणतो। पण त्याला समाजाची मान्यता आहे, त्यांना त्या संकेताला, त्या चिन्हाला समाजाने मांजर हा शब्द दिलेला आहे। पण जेव्हा मांजर हा शब्द देण्यापूर्वी त्या प्राण्याला किंवा त्या मांजराला जर उंदीर हा शब्द दिला असता तर आज सुद्धा आपण मांजराला उंदीरच म्हटलं असतं। म्हणजे समाजाने ते संकेत ठरवलेले असतात, त्या संकेताला विशिष्ट शब्द दिलेले असतात, ते आपण बदलू शकत नाही। तर भाषा ही एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आलेली पाहायला मिळते। ते जे शब्द आहेत, ते जे संकेत आहेत, त्याला समाजाची मान्यता असते। तर बोलणारा व ऐकणारा हे कशाचे, बोलणारा आणि ऐकणारे हे कशातून आपल्याला हे जे ध्वनी आहेत ते भाषेचं कार्य करताना पाहायला मिळतात। म्हणजे बोलणारा, ऐकणारा ध्वनी हे माध्यम म्हणून भाषेचं कार्य करताना दिसतात। प्रत्येक भाषात वाक्य, शब्द, अक्षरे, मुळाक्षरे, ध्वनी असे घटक असतात। म्हणजे कुठलंही जेव्हा तुम्ही भाषा बोलता किंवा भाषेचा वापर करता विनिमयासाठी किंवा देवाणघेण्यासाठी किंवा प्रकटीकरणासाठी किंवा आपले मनातले विचार समोरच्याला सांगण्यासाठी आपण जे वाक्य वापरतो, शब्द वापरतो, तर ते घटक कसे तर पहिल्यांदा ध्वनी, त्याच्यानंतर मुळाक्षरं, नंतर त्या मुळाक्षरातून अक्षर तयार होतं, नंतर त्या अक्षर मिळून शब्द तयार होतो आणि शब्द मिळून एक विधान किंवा वाक्य तयार होतं। तर दोन समाज, दोन वंश यांच्यातील सामाजिक, सांस्कृतिक संक्रमणामुळे भाषा सतत बदलताना आपल्याला पाहायला मिळते। तर ह्या भाषेविषयी, भाषा कशी अस्तित्वात आली, कुणी निर्माण केली, ह्याविषयी वेगवेगळे सिद्धांत सांगितलेले आहेत। आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भाषा ही एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे येत असते। पण ही भाषा, आज आपण मराठी भाषा जी बोलतो त्या मराठी भाषेचा जर आपण उगम पाहायचं गेलं तर हजारो वर्ष आपल्याला पाठीमागे जावं लागतं। तर ती भाषा अस्तित्वात येण्याआधी
ती भाषा अस्तित्वात येण्याआधी कुठून अस्तित्वात आली? जर आपण मराठी भाषेचा विचार करतो तेव्हा संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश आणि मराठी किंवा आज आपण जी बोलतो ती मराठी, असा हा तो सगळा प्रवास असलेला पाहायला मिळतो. तर ही भाषेची उत्पत्ती कशी झालेली आहे, त्याचे सिद्धांत कोणते आहेत, ह्याचा विचार आपण आज थोडक्यात करणार आहोत. तर 1866 पॅरिस इथं भाषा तज्ज्ञांची किंवा भाषा विज्ञान भाषाशास्त्रज्ञांची परिषद भरलेली होती आणि त्या परिषदेमध्ये भाषेची उत्पत्ती कशी झाली, त्याच्यावरचे सिद्धांत कोणते आहेत, याच्यावर निबंध वाचण्यास बंदी होती. पण तरीसुद्धा की भाषा कशी निर्माण झाली असेल, त्याचे सिद्धांत, त्याच्या उपपत्ती किंवा उत्पत्ती ह्याच्यावर विचारविनिमय करणं ही काळाची गरज त्याकाळी ठरलेली असणार आहे. आणि अभ्यासकांनी भाषा कशी निर्माण झाली ह्याचा अभ्यास केलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर भाषा ही ईश्वराने निर्माण केली, भाषा ही ईश्वर कर्तृक आहे असं म्हटलं जातं, पण आजच्या काळामध्ये आपल्याला हे पटत नाही. पण प्राचीन काळामध्ये मात्र भाषा ही ईश्वराने निर्माण केली, म्हणजे देवानं निर्माण केली असा एक समज होता. कारण तेव्हा माणसं ही अज्ञानी होती किंवा त्यांना विज्ञान किंवा बाकी सगळ्या गोष्टींचं ज्ञान नव्हतं. म्हणजे सगळ्या गोष्टीचं श्रेय ते कुणाला देत होते, तर देवाला देत होते किंवा ईश्वराला देताना आपल्याला पाहायला मिळतं. तर भाषासुद्धा ईश्वराने निर्माण केली, देवाने निर्माण केली असा एक संकेत पूर्वीच्या काळामध्ये होता. तर भाषा ही देवदत्त देणगी आहे असं त्यावेळेचा तो समाज त्याच्या मनामध्ये बिंबलेलं गेलेलं पाहायला मिळतं. तर भाषा ही ईश्वर निर्मित आहे असं सगळ्या धर्मग्रंथात सुद्धा त्या काळात सांगितलं होतं. पण आज आपल्याला मात्र ते पटत नाही. भाषा ही समाजाने निर्माण केली आहे, माणसाने निर्माण केली आहे, म्हणून भाषा ही सामाजिक संस्था आहे असं आपण म्हणत असतो. तर वेगवेगळ्या धर्मग्रंथामध्ये काय सांगितलेलं आहे, भाषा कुणी निर्माण केलेली आहे, तर संस्कृत प्राचीन जी भाषा आहे, संस्कृत ही प्राचीन भाषा आहे, ती देवभाषा म्हणून ओळखली जाते, गिरवाणी भाषा म्हणून ओळखली जाते. तर ती संस्कृत भाषा देवाने निर्माण केली असं त्यावेळेचे लोक म्हणताना पाहायला मिळतात. किंवा ऋग्वेदामध्ये सुद्धा असं सांगितलेलं आहे की ईश्वराने सर्व वस्तू प्रथम निर्माण केल्या व नंतर त्यास नावं दिली असं ऋग्वेदात म्हटलं जातं. त्याचबरोबर पाणिनी नावाचा जो व्याकरणकार होऊन गेलेला आहे, तर त्यानं सुद्धा ती व्याकरणाची जी 14 सूत्र आहे त्याची जी निर्मिती आहे ती निर्मिती शंकराच्या डमरूतून झाली असं सुद्धा म्हटलं गेलेलं पाहायला मिळतं. तसंच बौद्ध धर्म काय म्हणतो बघा, की बौद्ध धर्मामध्ये पाली भाषा आहे ती सुद्धा ईश्वर निर्मित असं मानलं जातं. तर इस्लाम धर्मामध्ये भाषा ही पैगंबराची वाणी मानली जाते. म्हणजे प्राचीन काळामध्ये पूर्णपणे भाषा कुणी निर्माण केली, तर ईश्वराने निर्माण केली किंवा ईश्वर कर्तृक भाषा असलेली पाहायला मिळते. म्हणजे भाषा निर्माण करण्याचं कर्तृत्व कुणाचं आहे, तर देवाचं आहे असं प्राचीन काळामध्ये म्हटलं जायचं. पण आज मात्र ते आपल्याला पटत नाही. तर आज का पटत नाही आपल्याला, तर आज आपण पाहतो की ईश्वर आहे की नाही ही शंका आपल्या मनामध्ये निर्माण होते की नाही. म्हणजे काही नास्तिक लोक असतात तर ते ईश्वराला मानत सुद्धा नाही. कारण आता आपण विज्ञानवादी झालेलो आहोत, 21व्या शतकातले लोक आहोत, किंवा विज्ञान तंत्रज्ञानाचा आपण आधार घेतो आणि विज्ञानाला पुराव्याची गरज असते. म्हणजे ईश्वर आहे तर तो आम्हाला पुराव्यानं दाखवा, प्रत्यक्षात दाखवा असं आपण म्हणतो. त्यामुळे मुळात ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल आपल्याकडे आता शंका असलेली पाहायला मिळते. त्यामुळे भाषा ईश्वराने निर्माण केली नाही हे मात्र आता सिद्ध झालेलं पाहायला मिळतं. फक्त ईश्वराने म्हणा किंवा निसर्गाने माणसाला वागेंद्रिय दिलेले आहेत, त्या वागेंद्रियाच्या माध्यमातून भाषा इतर प्राण्यांपेक्षा पक्ष्यांपेक्षा माणूस बोलू शकतो. त्याला म्हणजे जीभ दिलेली आहे, दात दिलेले किंवा स्वरयंत्र दिलेलं आहे, नाक दिलेलं आहे, ओठ दिलेले आहेत. त्यामुळे तो ध्वनी बाहेर काढू शकतो आणि त्या ध्वनींना एक आकार उकार देण्याचं काम नंतर जसे गरजेनुसार ह्या माणसाने निर्माण केलेले आणि पुन्हा त्या ध्वनींना आकार उकार देण्यासाठी एक लिपीसुद्धा निर्माण केलेली पाहायला मिळते. त्यामुळे भाषा ही ईश्वराने निर्माण केलेली नाही हे आता सिद्ध झालेलं आहे. जर भाषा ईश्वराने निर्माण केली असं जर आपण मानलं तर प्रत्येक भाषा ही वेगवेगळी का असा प्रश्न आपल्या पुढे पडतो. मग संस्कृत, जपानी, चीनी किंवा आपल्या भारतामध्ये तर अनेक भाषा बोलल्या जातात. जर ईश्वराने जर माणसाला निर्माण केलं असेल तर त्या माणसासाठी एकच भाषा निर्माण देवाने केली असती. पण ते मत आपण आता खोडून टाकलेलं पाहायला मिळतं. तर भाषा जर ईश्वरदत्त असेल असं मानलं तर ती पूर्वीपासून समृद्ध असायला पाहिजे. पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भाषेमध्ये हळूहळू विकास होत असतो, मंद गतीने विकास झालेला पाहायला मिळतो. म्हणजे हजारो वर्ष आपल्याला जावी लागतात तेव्हा एका भाषेतून दुसरी भाषा निर्माण होत असते किंवा तिचा विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तर
भाषा ही ईश्वराने निर्माण केलेली नाही हे सिद्ध करण्यासाठी अकबर बादशाहने 2 मुलांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलं आणि त्यांच्या कानावर एकही शब्द पडू दिला नाही. अशी मुलं त्यांना एकही शब्द बोलता आला नाही, कारण त्यांच्या कानावर एकही शब्द न पडल्यामुळे त्यांना शब्दांची ओळख नाही, भाषेची ओळख झाली नाही. त्यामुळे ती मुलं मुकी झालेली पाहायला मिळतात. म्हणजे असे प्रयोग युरोप देशामध्ये सुद्धा केलेले पाहायला मिळतात किंवा आपल्याकडे अकबर बादशाहने केलेला हा प्रयोग पाहायला मिळतो. म्हणजे याच्यावरून आपल्या लक्षात की भाषा ही ईश्वर दत्त देणगी नाही, ती आपण जन्मल्या आपल्याला बोलता येत नाही. तर भाषा ही आत्मसात करावी लागते, भाषा ही शिकावी लागते. आपली मातृभाषा म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांची मातृभाषा ही मराठी आहे, तरी सुद्धा आपण अभ्यासाने किंवा आत्मसात करून अन्य भाषा सुद्धा आपण शिकू शकतो. मग इंग्रजी असेल, हिंदी असेल किंवा अगदी फॉरेन लँग्वेज सुद्धा आपण शिकतो. म्हणजे फ्रेंच असेल, जपानी भाषा असेल किंवा रशियन भाषा असेल. म्हणजे भाषा ही जन्मताच आपल्याला येत नाही, तर ती आत्मसात करावी लागते किंवा शिकावी लागते. तसंच भाषा ही राजाने निर्माण केली असेल का? कारण पूर्वीच्या काळामध्ये प्राचीन काळामध्ये राजा हा देवाचा अंश आहे असा एक संकेत होता. म्हणजे सगळे लोक देवाचा अंश म्हणून राजाकडे पाहत होते. राजा म्हणेल ती पूर्व दिशा असं मानलं जायचं. त्यामुळे प्राचीन काळामध्ये देवाचा अंश मानणाऱ्या राजानं भाषेची निर्मिती केली असेल का, असाही तेव्हा काही लोकांनी विचार मांडलेला पाहायला मिळतो. पण त्याचंही उत्तर आपल्याला नकारात्मक द्यावं लागतं. पण त्याची एक बाजू पाहत असताना काही राजांनी आपला व्यवहार किंवा आपलं शासन सुलभतेने चालण्यासाठी काही शब्दसमूह निर्माण केले असतील असं आपण म्हणू शकतो. म्हणजे फ्रान्सचा राजा 14वा लुई, तर त्याचा तर आपल्याला इतिहास माहीत आहे की त्याचं कार्यकर्तृत्व आपल्याला माहीत आहे किंवा तो कसा होता. म्हणजे स्वतःला राजा म्हणून घेण्यामध्ये तो केवढा धन्य मानत होता. मी म्हणेन तेच राज्य किंवा माझी भाषा हीच सर्वश्रेष्ठ किंवा मी सांगेन तोच नियम, अशा पद्धतीचा हा 14वा लुई होता. हा इतिहास आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. तर कदाचित असा एखादा नियम किंवा एखादा व्यवहार सुलभतेसाठी शब्दसमूह निर्माण केला असेल राजाने, नाही म्हणता येत नाही आपल्याला. पण सगळी भाषा राजाने निर्माण केली असं आपल्याला म्हणता येत नाही. तेही आजच्या युगामध्ये आपण खोडून टाकलेलं आहे. तर तसंही समजा जसं आपण म्हटलं की ईश्वराने भाषा निर्माण केली तर सगळ्यांची भाषा सारखी असते. तर आपल्या भारतामध्ये तर अनेक राज्य आहेत, पण एक राजा एक भाषा अशा पद्धतीचं सूत्र आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यामुळे भाषा ही राजकर्तृक आहे हे आधुनिक भाषा विज्ञानाला मान्य नाही. तसंच भाषा समाजकर्तृक आहे का, हाही विचार इथं आपल्याला पाहावा लागतो. म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे फ्रेंच विचारवंत रुसो यांनी समाजातील नेत्यांनी एकत्र सभा बोलावून भाषेची नियमावली तयार केली असावी असं त्यानं मत मांडलेलं आहे. तो समाजशास्त्रज्ञ आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे रुसो, आणि त्याचं तत्त्वज्ञान म्हणा किंवा त्याचा विचार म्हणा. तर त्यानं काय म्हटलेलं आहे की समाजातील नेत्यांनी एकत्र सभा बोलवली आणि भाषेची नियमावली तयार केली. पण हे सुद्धा म्हणजे इथं समाजाला श्रेय दिलं गेलेलं आहे बरं का. म्हणजे म्हणजे ईश्वर कर्तृक, राज कर्तृक आणि समाज कर्तृक. पण इथं आत्ता जे आपण जो विचार मांडतोय त्याच्यामध्ये भाषेचं संपूर्ण कर्तृत्व कुणाला दिलेलं आहे तर समाजाला दिलेलं आहे. म्हणजे फ्रेंच विचारवंत रुसो असं म्हणताना दिसतो की समाजातील नेते सगळे एकत्र आले, त्यांनी सभा घेतली आणि भाषेची नियमावली तयार केली. पण पुन्हा इथं सुद्धा मोठा प्रश्न आपल्याला पडतो. तर जेव्हा भाषाच अस्तित्वात नव्हती किंवा भाषा अगदी एका रात्रीत निर्माण होत नसते, तर समाज एकत्र आलाच कसा? कारण समाज एकत्र येण्यासाठी अतिशय महत्त्वाचं माध्यम काय आहे? भाषा आहे. तर भाषाच तिथं अस्तित्वात नव्हती तर तिथे एकत्र सभा बोलवलीच कशी, माणसं एकत्र आलीच कशी किंवा नियमावली तयार झालीच कशी? हाही मोठा प्रश्न आपल्यापुढे येतो किंवा त्याचं उत्तर आपण देऊ शकत नाही. तर समाज कर्तृक ह्या सिद्धांताला आपण निर्णय सिद्धांत असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. तर रुसोचं मत जे आहे ते विचार विनिमयाची भाषा हा एक सामाजिक करार असतो असं सुद्धा तो म्हणताना पाहायला मिळतो. पण समाज, जसं मी मगाशी तुम्हाला म्हटलं की समाज एकत्र येण्यासाठी भाषेची नितांत गरज असते. त्यामुळे समाजातील राजे, पुढारी, विचारवंत भाषेअभावी एकत्र येऊ शकत नाही आणि नियमावली करू शकत नाही. म्हणजे भाषा ही समाजानं निर्माण केली असं आपल्याला म्हणता येणार नाही. भाषा ही सामाजिक संस्था आहे, समाजानेच निर्माण केलेली आहे. पण एकत्र सगळे लोक आले आणि भाषा निर्माण केली असं म्हणता येणार नाही. कारण भाषा ही हळूहळू एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेलेली पाहायला मिळते. भाषा ही विचार विनिमयाचं साधन आहे. भाषा ही सामाजिक संस्था आहे.
भाषा जी भाषा समाजामध्ये टिकून राहते तीच भाषा म्हणजे जी भाषा प्रचलित असते, व्यवहारात येते, विनिमयात येते, तीच भाषा समाजामध्ये टिकून राहत असते. म्हणजे भाषेचं पूर्णपणे कर्तृत्व आपल्याला समाजाकडे देता येईल, पण तोपर्यंत भाषा समाज एकत्र येण्यासाठी भाषा तेव्हा अस्तित्वात होती का, तर त्याचंही उत्तर आपल्याला नकारात्मक द्यावं लागतं. तर आपण सारांशाकडे येऊया. तर ईश्वर कर्तृक, राज कर्तृक, समाज कर्तृक या सिद्धांताचा विचार करताना आपण आपल्या हाती असे निष्कर्ष येतात. तर भाषा ईश्वराने निर्माण केलेली नाही, फार तर माणसाला बोलण्यासाठी वागेंद्रिय किंवा ईश्वर दत्त किंवा निसर्ग दत्त देणगी त्यानं दिली आहे, एवढं असं आपल्याला म्हणता येईल. किंवा भाषा राजाने किंवा समाजाने निर्माण केली आहे हेही सर्वार्थाने आपल्याला मान्य होताना दिसत नाही. जरी राजा आणि समाजाने भाषा निर्माण केली असेल तर राजकर्तृक आणि समाज कर्तृक सिद्धांत मांडत असतील, परंतु भाषा कशी निर्माण झाली याचा मात्र उलगडा या राजकर्तृक सिद्धांतातून किंवा समाजकर्तृक सिद्धांतातून सुद्धा आपल्याला होत नाही. त्यामुळे भाषा ईश्वराने, राजाने, समाजाने निर्माण केली असं आपण ठामपणाने म्हणू शकत नाही. तर ह्या पाठामध्ये आपण जे वेगवेगळे सिद्धांत भाषेविषयी सांगितलेले आहेत ते 3 प्रमुख सिद्धांत किंवा त्या उपपत्ती आपण इथं पाहिलेले आहेत. धन्यवाद.